पांडव योद्धात आहे. कोण? अभिमन्यूच्या पूज्य मातोश्रीला पांडव युद्धावर अंतकरणात जाऊन टाकणार असे शब्दघात करू नये. महाराणी द्रौपदी देवीचे बंधुराज आपण होय आपण आलात या दुर्दैवी सुभद्रेला दिलासा देण्यासाठी. होय देवी, क्षणाक्षणाला मृत आत्माच्या आहुता या रणकुंडात पडत असताना माझ्याचा केय गुप्ता आपल्याला काय प्रतिसाद दिला? परंतु दहा मदान जाणं पांडव वंशाचं मस्तक लाटाळलं त्याचं प्रायश्चित म्हणून राजाने केलेली मूळ प्रतिष्ठा आपण ऐकलेली आहातच. मी समाधानी झाले खरी, परंतु काय होणार त्या प्रतिज्ञेचं आठवलं तर मन भापावून जातं, मती भ्रष्ट होऊन जाते. इकडचा स्वभाव धनिकता ते काही आपला हेका सोडायला तयार नाही. बाळाच्या वधानं हृदयाची जीर्ण झालेल्या संतप्त अवस्थेत त्यांना असं फिरताना पाहिलं की माझ्या हृदयाचे तंतू तुटून मन उलटी होऊन जातं. अभिमन्यूच्या मातोश्रीनं ही विचारसरणीची भूतकालीन पडछाया मनाच्या गाभाऱ्यातून पुसून टाकावी आणि धनुर्धरी पार्थाच्या मनात सूड भावनेने का होईना उभम बोलवली या प्रतिज्ञेत यश मिळू दे अशीच देवी प्रार्थना करावी. म्हणजे जय निश्चितच आहे. जय पराजय हे भाषाने बंदिस्त केलेले काय शब्दात छान कसला जय विजय घेऊन बसा युवराज. काय बोलता आहात देवी? उन्मादानं भेळ उचललेलं दुर्योधन भारताची प्रतिज्ञा फोल ठरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. पांडवांचा पाल खर्ची करण्याचं नक्कीच का शकुनी मामाच्या डोक्यात शिजत नसेल कसा बरं? आपण पुढे आहात देवी. या साऱ्या कारस्थानाच्या मेरू म्हणून आणि धर्मनीतीचा कळस मस्तकी मिरवणारे गुरु द्रोण आहे. आचार्य सारख्या महान विद्यावर शाप पकडणं योग्य नाही. पांचाळ काय योग्य नाही? आचार्य कौरवांचे सेनानायक असले तरी ओढा मात्र पांडवाकडे चुकलेला असतो. विश्वासघातानं वंशाकडे चिरडला गेला तरीही आपल्याला असं वाटावं अरे भल्यावाड्या वृत्तधाराला बाजूला रोखून धरून अशा दुर्गंधाबद्दल आपला एवढा विश्वास. युवराज त्याच्या हातून तर बोधनपाडा घडला नाही, मग असं मनात काळं ते सामावून ठेवण्यात काय अर्थ आहे? पापाचा खरा खाली समजल्या जाणाऱ्या जळभटात स्वर्ग गमन करण्यात लावी अशा पाठ महाराजांनी केलेल्या प्रतिज्ञेपुरते सारा विसरून जावं. आपण त्यांना प्रतिसाद द्यावा. देवी, जिथं नात्या दोघांच्या बंधनात सारं कापिल्य नगर एकरूप झालंय तिथं प्रतिसाद देण्याचा प्रश्नच उद्भवू नये. आपले बंधू श्रीकृष्ण या पार्थांच्या रथाचे घोडे हाकीत आहे आणि बंधुराज म्हणून मी स्वतः या पांडव सेनेची या कुरुक्षेत्रात ध्वज सांभाळतोय. फक्त आपल्या प्रेमबंधनासाठी. परंतु माझ्या नासानासात भिनत असलेला द्वेषाचा म्हणवा जयद्रथाच्या मरणानं शांत नाही होणार तर द्रोणाचार्याच्या वधानं थांबला जाणार आहे. वधानं थांबला जाणार आहे. पहिलं सुभद्रे मानवाच्या मनाचे पेशाचा वणवा एखादा त्यांच्या अंतर्मनात उमसलेला असेल तर त्यातलं त्याला माहीत. अशा सूड भावनेच्या प्रतिज्ञायुक्त लहरीतून माझी होम रंगे नसा नसा उमसल्यात आहे. आणि एखाद्या महासागराच्या अफाट प्रकारातून माशाप्रमाणे प्रभून जावं त्याप्रमाणे समरभूमीवर तैमान घालीत प्राण अर्पण करावे असं वाटतं. अर्पित प्राण
नुसता शब्दाच्या आखाने एवढी घाबरून गेलेस वेळे. या धनुर्धर पार्थाची तू पत्नी आहेस. इतकंच नाही तर वीर गतीनं स्वर्गमन करणाऱ्या एका तेजस्वी बालकाची माता आहेस. नुसतं बेदरून जाणं तुला शोभा आहे. मी भेदते नाही हो. मला एकसारखी भीती वाटते ती तुमच्या अवधी कष्टापेक्षाची. थोड्याच घडिकापूर्वी एक पंचप्राण माझ्यापासून दुरावला गेला आणि फिरूनही त्याच नाट्याची सुरुवात झालेली ऐकून भान हरपून जातो. जीव वेडापिसा होऊन माझ्या वंशाग्राच्या शोधात रानोमाळ भटकावं असं मनी येतं. भटकण्याची वेळ निघून गेली आहे. अभिमन्यू बाळ स्वर्गाच्या पायऱ्या चढून केव्हा सुचिस्थळी पोचलास. खरं आहे रे सुभद्रे, खरं आहे. नाथ, माझ्या बाळाचं निर्गमन झालं असं तुम्ही समजता, पण मी समजू शकत नाही. तो पहा माझा बाळ माझ्याकडे पाहून कसा घुटकाय बसतो आहे. बाळा, बाळा ये राग्या. तुझ्यासाठी मी अगदी अतृप्त आहे रे बाळा, अगदी अतृप्त आहे. प्राप्त होणारा पुन्हा स्वीत आलेला मानवच नाही तर देव दानव गंधर्व याच देखील मृत्यू ओढून येत. म्हणून म्हणतो लाटके हा दुःखावेग एकदम थांबव. नाहीतर या पार्थाच्या शौर्य बलाची सांगता तुझ्या डोळ्यातून उघडणाऱ्या अश्रूच्या महापुरात हा शोकावरून शांत केलेला आहे. कसा हा शोक अधिगमनाने दुःख सागरात बुडून गेलेली तुमची लाटकी प्रमाणे तीन झाली आहे हो, तीन झाली आहे. तिचं मी कुठल्या मुखानं सातवर करू. तिच्या पतीचं अकाली इहलोक सोडून जाणं झालं तर पतीला त्याचं दुःख होणार नाही का? नाथ असं का होईल म्हणलं. अजान हिरासारखं बाळाचं पितृत्व आणि साक्षात केशव त्याचा माती आहे. त्याला असं सकामात अनाथासारखं मरण यावं. असं अकांत मांडून मी केलेल्या अग्निकाष्ट भक्षण या प्रतिज्ञेत बाधा आणून
पुण्य पूर्ण होण्यासाठी तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू तुझे तुला पिऊन टाकावे लागणार. तूच पाहू ते अश्रू. ठीक आहे ना, ठीक आहे. हे पहा, पुसले अश्रू. आता हसत मुखाने मला जाण्यास निरोप दे बघू. कारण वीर घटोत्कचाच्या स्वागतासाठी भीमदादा कृष्णासहित दुसरे यायला निघाले असते. काय काय म्हणता? माझ्या अभिमन्यूची कमतरता भरून काढण्यासाठी बाळ घटोत्कच इकडे यायला निघाला आहे म्हणता? तर मग नाथ सारं झालं गेलं विसरून जावं. त्याची स्वागताची तयारी करण्यासाठी ती पहा निघाले. दर्शने, अगं दर्शने, कुठे गेली? पण नाथ, मला कळवण्यास विलंब लावू नका हा. माझ्या विवाह प्रसंगी त्यांनी केलेल्या कर्तव्याची परतफेड मला त्याची पंचारती ओळख करायची आले वराहाना. क्षणाला अश्रूंचा महापूर बरसवणारी एक सरिता घटोत्कचाच्या रूपानं अभिमन्यूला पाहण्यास अरे घटोत्कचाचं आगमन शिबिरापर्यंत सुद्धा झालं. पण अजून भीमदादा श्रीकृष्णास यायला वेळ का बरं लागला? हा हे पहा आलेच. घटोत्कचाला पाहिल्यावर आनंदाने मूर कसा भरून आला. अर्जुना, अरे आपल्या बाळाचं आगमन केव्हाच झालं. काय सांगू पाहता. घटोत्कचाला पण अभिमन्यूचा युलोक समजताच रागाने तृप्त होऊन म्हणाला, दाखवा दाखवा तो मला नीट जयद्रथ कुठे आहे तो. एकाच गदाने त्याची आरोळीसाची त्याचा हृदय बंद करून टाकतो. दादा त्या शीघ्र घटोत्कचाचा आपल्याला भेटून फायदा होणार. अर्जुना, त्या भीमपुत्राची ताकद या नवनाथ सहस्त्र त्याचा तो 11 विकराळ जगत जगा पाहून सारी सेना भेटीत हे त्याच्या लक्षात होता. क्षणार्धात सुंदर मातारूप धारण करून लग्नासाठी त्याची तयारी. तेव्हा हा कृष्णा, आळून बाण मारण्याची तुझी कला मला चांगलीच माहित आहे बरं. बाण घटोत्कच प्रथम तुझ्याकडे वळला, मग तूच त्याला माझ्याकडे बोट दाखवलास. खरं आहे ना? गेल्या अरे मी तुला हेच सांगणार होतो. अरे पण केव्हा? मला अपराधी ठरवल्यावर. बरं, माझ्याकडे प्रथम आलेला महाबलाढ्य पांडव तुझ्या सगळ्या महिन्यावर उशिरपणे संकट राहिला तर पाहता तुझी प्रतिज्ञा पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. माधवा, आपल्या कृपाप्रसादाच्या आशीर्वादावर मी त्या जयद्रथाच्या कंठाला छेदण्यासाठी समरभूमीवर जाण्याचीच वाट पाहते. वाट पाहायची म्हणजे उद्या उजळतात सूर्य जो सप्त अश्वाच्या रथात बसून वसुंधराची पृष्ठभागे हातात धरून सुवर्ण किनाची वल्लभ पाकळी दौडत आला की जसे मधुर फळांच्या भाराने वृक्षाला पक्षी झोपून पाहतात तसाच तुझ्या बरोबर मी त्या कौरवावर तुटून पडणार आहे. अरे माझ्यापेक्षा वरचढ कोणा विनाचं हे हास्य आहे. आज याच त्या बाळाचं मी घटोत्कचाचं बाळ घटोत्कचा, ये बाळा. मध्ये हा बाळ घटोत्कचच्या पायाशी नम्र होत आहे. बाळ घटोत्कचा, तुला पाहिल्यावर माझ्या अभिमन्यूचं स्मरण होतं. माते, माझा जन्म जरी हिडिंबी पोटी झाला तर यावेळी तुम्ही माझ्या मातोश्री आहात माते. आणि मी तुमचा अभिमन्यूच आहे. अभिमन्यूच आहे माते. माते, बाळ घटोत्कचा, किती थोर मनाचा आहेस. पण बाळा, तुझ्या या सुभद्रा मातेच्या मनावर समजलो माते, समजलो. ज्या मनाने माझ्या बंधूला एकटा घालवून जीवी मारला त्याचा मी सूड देईन, सूड. अशी आपल्या आणि बाळ काकाच्या चरणाची धूळ मस्तकी लावून थांब
भीमपुत्रा हा जैनपदाची प्रतिज्ञा तुझ्या फार कामाची आहे. दोन्ही पोळी करणार पण कौरव सेनेचा आमू राक्षस पांडव सेनेत खर्च करीत आहे त्याला तू नष्ट कर. भगवान अलांकुशच नाही तर कौरव सेनेतील द्रोणाचार्य दुकर्ण दुर्योधन दुःशासन शल्याधिकाऱ्यांना मगर वेगळीत मृत्यूच्या दूर घेण्यासाठी मी हा घटोत्कच झालेला आहे. येतो मी. थांब बाळा. दर्शने मागे माझ्या मस्तकी हा विराजमान झालेला लाल भडक कुंकुम तिलकाप्रमाणे उद्या कुरुक्षेत्राचं पठार कौरवाच्या रक्तानं नाहून गेलेला दिसेल. गडकरी पाठ फोडला. सध्या होय रे पॉज काय करत सध्या पॉज हां हो श्री राजेंद्र वेर्लेकर. राजेंद्रच्या मध्ये एक गजाल सांगू कशी दिसता. म्हाका तेन्ना खूप ल्हान पयलींच तो शिपायेचो रोल करतालो आनी आतां शिवाजीचो रोल करूंक लागला. सो तेजी प्रगती पळोवन खूप आनंद व्यक्त जाता. ताका सगळ्यांनी मोठ्यान ताळी दिवच्यो. श्री राजेंद्र वेर्लेकर. सुशांत शिंदे. बातमी नारद मुनींनी जयद्रथाला सांगतात तू एवढा घाबरला की काही विचार नकोस. आचार्य कुठे असा सारखा बडबडत त्यांना तू शोधित आहे. वेळ गेल्यावर आचार्याचा पाठपुरावा वाटायला काय अर्थ आहे. मामा हा तर तुमच्या पुरावा आहे. तेव्हा त्याचा यशोमान आहे आपणच त्याला लागू शकतो. शिवाय थांबन अरे तुला भेट बीट तर लागलं नाही ना. म्हणे हे सर्व ठाकूर तर माझंच आहे. अरे वा युद्ध पेटविलं दुर्योधनाने. त्या संग्रामाचा सेनापती तुझा पिता द्रोणाचार्य बाळ हत्तीचा कळस करता जयद्रथाने. आणि या गरीब बिचारा मामावर तुझा आरोप का रे बाबा. भले गुरुपुत्रा तू आहेस खरा बुद्धिमान. मामा एखाद्याला कपटबुद्धीचं कारस्थान करणारे तुम्हीच आहे. या बुद्धीचं बळ तर तुम्हीच आहे. बाहेरच्या बाहेर चितावणी देऊन न प्रकारला कसा करावा हा सर्व तुमच्या धूर्त मेंदूतील निघालेल्या कल्पना आहे. मग अशा मस्तकाने घाबरून कसं चालायचं. कशाला घाबरू? पण उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचं मस्तक गळलेली होईल अशी पार्थाची प्रतिज्ञा आहे. आणि सूर्यास्त होणार म्हणजे सूर्यास्त होऊ नये ही तर आपली इच्छा आहे. मामा परमेश्वराने जे नियम निर्मित केलेले असतात त्यांच्या सिद्धतेस परमेश्वराने साध्य द्यावं लागतं. म्हणजे सूर्यास्तही होणार आणि प्रतिज्ञाही पूर्ण होणार. सूर्यास्ताच्या आज तो पंडपुत्र अर्जुन आपली प्रतिज्ञा कशी पार पाडतो हे मी पाहणार आहे. हे सर्व ठीक आहे परंतु हा बरेच वेळ घालवतो. मी कौरव सम्राटचा भावी सम्राट आहे. बघ काय विचार आहे त्याची. माझ्या सम्राटात ढवळढवळ करण्याची साल सूर्यमंडळ हातून टाकेल रात्रीच्या एकाच कोपरीनं. ताकद असताना जयद्रथाचा घाबरायचा कशाला. आज बघा सम्राट
घे. आपल्या सामर्थ्याचा मला पुरेपूर भरवसा आहे. पण राजन, कदाचित तसं न होऊन या जयद्रथाच्या आयुष्यातील त्याचा शेवटचा दिवस ठरला. याचं अर्थ आमच्या लाडक्या भगिनीचा कुमकुम तिलक घुसला जाईल याची खंत आम्हाच नाही. असंच का राजशाळाला म्हणायचं आहे? जिंजर पियाले तो आहे अरे असं कसा रे तू घालणार गेला चौघाडची अकरा शिडीच अश्वत्थामन, श्री शंकराचा वरदान असलेला हा जयद्रथ दंडाने जाणार नाही. पण त्याच्या त्या अगदी काष्ट भक्षण या प्रतिज्ञेचा फेरा माझ्या नजरेसमोरून सरकू लागला की मनाच्या दाबात सुटून वाटू लागतं की हे सर्व सोडून आपल्या राज्यात माघारी फिरावं. छे छे छे, हे होणे शक्य नाही. तू माघारी फिरला तर तुमचा मेवणा म्हणून या दुर्योधनाच्या साम्राज्यात ते राज्यराजपद आहे. सिंधू राजा, चाल थोडी विश्रांती घेऊ. नंतर युद्धाच्या पूर्व तयारी लावूया. वा. मध्यरात्र उलटून गेली तरी अंतर मनात येते. दिष्ट पात्र खोल खोल त्या एका बालविधवेच्या मर्मभेदक शापात नाही सहन होत या यातना, नाही सहन होत अवहेलनेच्या उपेक्षेचे अपमान. घणाघाती आघात, घणाघाती आघात, घणाघाती आघात. मला आज जाऊया. अम्मा, आपलं नाव समजल्याशिवाय तुम्ही आज जाऊ शकत नाही. मला आचार्याची भेट हवी आहे. या द्रोणाचार्याची भेट घेण्यात उत्सुक असणारी ही कोण बरं स्त्री असावी? सुदर्शन, भेटीसाठी या मध्यरात्रीच्या कुंडीत तू तिचा अनादर केला नाहीस ना? सुदर्शना, आवार वृद्धांची थोरवी राखणाऱ्या या तुझ्या गुरुची तू किमया असून बनलेली दिसत नाही. जा त्या अभागी स्त्रीला त्वरित इकडे पाठवून दे आणि अशा स्थितीत मला परत तोंड दाखवू नकोस. जा. कोण आपण? बोल स्त्रिये, निसंकोचपणे बोल. या द्रोणाचार्याच्या सानिध्यात आल्यावर तू अगदी निर्भय आहे. मी तुमच्या लाडक्या पुरुषाची धर्मपत्नी. कोण? द्रौपदी? आणि तू अशा अपराधी? नाही, मी द्रौपदी नाही. मी आणि श्रीकृष्ण भगिनी सुभद्रा. सुभद्रा, ज्या बालकाचा या पापी द्रोणाचार्याने प्राणांतिक आत्मघात केला त्याची माता सुभद्रा. होय गुरुश्रेष्ठा. या अधर्मी वृत्तावर तुझ्या बाळाच्या हत्येचा जाब विचारण्यासाठी तर तू आली नाहीस ना? कसला आणि कोणाला जाब विचारायचं? नियतीच तर पांडवाच्या हृदयापाशी खेळ खेळू लागली आहे. आता आमच्याच प्रारंभाचा नियतीने केलेला पूर्णविराम आहे. तो तुमच्यासारख्या ज्येष्ठाच्या मागे मी पाप करण्याचे काही उठून इच्छित नाही. मग कोणत्या हेतूने काय पाहिजे या अधर्मीय वृद्धाजवळ तुला? आलं गेलं लक्षात राहू. आपल्याकडे मागण्या मागते आहे. पुरा माझ्या बहिणीला शौर्य मला माहीत नाही.
इच्छा. होय, इच्छा. फक्त उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत आपल्या शस्त्रात कवितेचं प्रलय झाली होय. आपल्या लाडक्या शिक्षाजवळ तरी प्रकट करू दे. एवढ्या वृक्षाचं या अभाई इच्छा होती टाका. मांगल्याचं पवित्र असणाऱ्या तुझ्या पतीच्या प्रतिज्ञा सफलतेत हा द्रोणाचार्य किंचितही बाधा आणणार नाही याची मी तुला ग्वाही देत आहे. ओठ मुली ओठ. मुले, आपण दिलेलं हे आधी वचन हे सत्य धर्माचं पालन करणाऱ्या एका ब्राह्मणाच्या मुखावाटे निघालेले शब्द आहे. ते कळी काळालाही खोटे ठरवता येणार नाही. जा जा मुली जा. या आशीर्वादाच्या शब्दाचं वाटोळं ही आपली मानस कन्या आपला निरोप घेत आहे. जा जा मुली जा. या हतभागी द्रोणाचार्याच्या नशिबी कन्या असून ते तू प्राप्त करून दिलं. मी मला भाग्यवान समजतो. सुभद्रे, दैवाची कल्पिते फार भयान करतात. तुझ्या दैवात धनुर्धर भारतासारखा वीर असतात आणि त्याच्यावरील प्रेमापोटी मी तुला आशीर्वचन दिलं. कोणत्याही परिस्थितीत माणसाचं माणसावरील प्रेम तो मरणाच्या दारात उभा असला तरी किंचितही खाता कामा नाही. हा माझा सिद्धांत. फक्त मृत्यूच दूर करू शकतो. मृत्यूच दूर करू शकतो. मृत्यूदान खरोखर मरण हे किती सुखा समाधानाची गोष्ट आहे. या पापी अधर्मीय जगात या अधर्मीय जगाच्या कालचक्रातून सुटण्यासाठी मला आता मरण हवं आहे. मरण हवं आहे. मरण हवं आहे. काय बोलला आपण? मला मरण हवं आहे. असं काय घडलं आहे की तुम्हाला अशी दिवाळीची करण्याची पाहिजे? तेव्हाच नाही तर आज आपण एवढे धोक्याने दिसत आहात. आपण जरा शांत विश्रांती घ्या. शांत विश्रांती घ्या.
काही नाही पुत्रा, काही नाही. कुठं कोण आहे तर कुणीच दिसत नाही. काय विचार झाले त्या दुष्ट बिंबाची. माझ्या पित्याकडे वाकड्या नजरेने पाहिजे. आज कवड्याच्या गाईचं कवड्याच्या शापामध्ये गाय बरत असते. त्याप्रमाणे त्या दुष्ट बिंबाची जवळी जाऊ काय बा दुष्ट बिंबा. शांत विश्रांती घ्या. शांत विश्रांती घ्या. विश्रांती घ्या.
आणि जयद्रथ सुद्धा भगवंताची अनुकंपा होता. ते मोडलेल्या प्रबलपुरुषा सारखा मान खाली टाकून देतात. ये जयद्रथा. नारायण नारायण. अरे बेटा, तुझ्यासारख्या शौर्यवानाचं व्यक्तिमत्व असलेल्या तसं सामान्यासारखं प्रवाह ही तर आश्चर्याची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे परकीयाचा अधिकार वर्षण या प्रतिदिनं या जैन भ्रष्ट करून टाकलं. तरी या तसा मृत्यू वाचनाने धर्मपरायण होऊ नको. फक्त अर्जुन विलासी युद्धात सज्ज झाला तर करणार पुढे करून स्वतःचे प्राण वाचवा. हेच श्रेयस्कर ठरेल. ज्या कर्णाने प्रत्येक वेळी या जैन रथाची उपासना केली तो मला सामंताचं वागणं देईल असं म्हणताय. किती भ्रष्ट जयद्रथा. या कर्णाजवळ सलोखा तो काय मागणार आहेस तू? दानिरा अगदी योग्य विचार. या भैवी सिंधू राजा खूप हवंय तशी त्याचीच नाही तर माझी सुद्धा इच्छा आहे. ही सुद्धा इच्छा आणि या जयद्रथाची सुद्धा. हो कर्ता, माझ्या तोंडून निघालेल्या अवलंबन शब्दाची ह्या विसरून जा आणि माझे प्राण वाचवण्यासाठी तुझ्या शौर्याची मला दान दे. वाम मार्गाचा अवलंब करणारा याला मी दान देऊ? मनुष्य प्राणी कितीही वाम मार्गात झाला तरी त्याच्या दान मागल्या आमची भावना समजून घे आणि त्याला निर्भय कर. ठीक आहे. आपण म्हणत असाल अर्जुनाचं लक्ष वेदाचं रक्षण करण्यासाठी यानं रणांगणावरून आताच निघून जावं. मग अर्जुनाचं काय करायचं ते मी बघून घेईन अशी मी तुम्हाला शब्द देतो. पुढच्या आता फक्त एक गोष्ट लक्षात. नीती धर्म आणि सद्वर्तनाची दास सोडून उच्च व्यक्तीचा आदर्श ठेव तर तुझं आत्ममरण द्यावं असा मी तुला आशीर्वाद देतो. पण तेव्हा कृष्ण अर्जुन युद्धाच्या तयारीविषयी रणांगणावर येतात तेव्हा त्यांना मध्येच गाठून हा उत्तान करावा. हे तुझे नारायण. राज मला वाटतं तो हेनरथाच असला पाहिजे. आणखी कोण असणार? हो हो तो हेनरथच आहे. हा जयेंद्रचा मृगाची फारक करून इच्छिणाऱ्या हा घटोत्कच टिपून काढतो बघ. अरे तो त्या देवालयाच्या नाहीचा झाला. नुसता आठ झाला नाही तर पर्वतावरून घसरून येणारा पंचमुखी भुजंगाप्रमाणे तो देवालयाच्या खांबाला शिरा. पण जयद्रथा, तू किती बाहेर वारुळात शिदाल तरी तुझे विषारी उत्तर करणारे कोणा मिटायशिवाय राहणार नाही. संत युवराज, आपण रताळू बघून त्याचा पाठलाग करूया. नाही तर हा भर मोठा भुजंग कुठे तर धडू मारून बसायचा आणि फार टाकाची प्रतिज्ञा गोड चालवायचा. तेव्हा तू आला करूया. आठ काकाची प्रतिज्ञा गोड होऊ शकत नाही. इंद्राच्या वज्रासारखा आम्ही दोघेही दोघं असताना आठ दिवसात जाईल गोड करण्याची. चल रथारूढ होऊया. चल. कुरुक्षेत्राच्या बाजूने नजर फिरली तर आजच्या युद्धाचा रंग काही निराळा. आचार्य द्रोण सर्वांच्या मध्यभागी उभे राहून सगळ्या युद्धाची कामगिरी समजून सांगत आणि दुःशासन कर्ण नानाने सांगितल्याप्रमाणे दुर्योधनास योग्य
हे लपून ठेवला. त्याचा कंठना शोधून मी त्याच्या माझ्या पितृवृत्तीचा मुक्त करणार आहे. तर माझे बाबू श्रीधर हो बा दोन्ही योद्धा माझ्या कृपाने इकडे त्याला तुम्ही सोडून टाकून मगच चैन काढते. अर्जुना कितीही कंठ शोष दिला तरी चैनरथाला तुला दग सुद्धा दिसणार नाही. कुठल्या पाठ राखण करणाऱ्या तिला असं सामोरं आहे तुझा एकाच बाणाने शिरच्छेद करतो पहा. अर्जुना हा म्हटला कर्णावर छत्रसंधान करून हे करू नकोस. खरंच देवा मी फार विसरून गेलो. चला माझ्या बाणाचं लक्ष टिकून काढण्यासाठी वरा करू. शाबास रे अर्जुना, तुझा खरा हाड वैरी हा कर्ण असताना श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार माझ्यावर शिरसंधान करण्याचं सोडून माघारी फिरलास. धन्य धन्य आहे. अरे तुझा खरा हाड वैरी मी इथं असताना पण या नरवीराने एकाच बाणानं ज्या गुरुद्रोणाला मुच्छीस पाडलं. अर्जुना तुझा खरा हाड वैरी हा माझ्या भगवद्गीतेचा मीच आहे तो. आणि त्यानंतर माझ्या दुर्योधन मित्रावर मित्र थांब, मी तुझ्या रक्षणासाठी आलो. माझा फळक या शरीरात उश्वास कोण आहेस तो? तुझा चेहरा तर ओळखीचा वाटत नसेल तर मी घटोत्कच आहे. हे भीमपुत्र घटोत्कच आणि अशा राजमेंढ्या स्वरूपात क्षणात राजबिंड क्षणात राक्षसी रूपांतर होऊन मीच तो मायावीर घटोत्कच. पण कर्ण मी तुला पूर्ण ओळखतो. मित्र प्रेमासाठी फुकट तडफडणारा कर्ण म्हणून. अभिमन्यूच्या मस्तकी लाल मारताना तुम्हा गौरवाला मजा वाटली नाही. गौरवांना काय वाटलं असेल याची मला पर्वा नाही. या कर्णाला काय वाटलं ते महत्वाचं आहे. म्हणूनच का छेद रथाचे प्राण वाचवण्याची तुला फिकीर लागलेली आहे. यात फिकीर कसली? ते मी एक माझं कर्तव्य म्हणून पार पाडतो आहे. असं कर्ण हा घटोत्कचाला मी बंधू वजाचं त्याच्या मदत करण्यासाठी समोर टाकलेलं घाटन हेही माझं कर्तव्य समजतो. मग तो सगळं तयार. घटोत्कचा, तू खडग उडावर गातो आहेस याची तुला कल्पना आहे का? पण कर्ण अरे कुरुक्षेत्राच्या रक्तात मीचं वध केल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. त्या कर्णाची ताकद पण कर्ण पहिलं काय घटोत्कचाचं सामर्थ्य. एखादे मुच्छित पडलं हे काही नाही. आम्ही असुराच्या साम्राज्यात देव धर्म काही जाणत नाही. याचा इतिहास काही वध केला पाहिजे. मागे घे आणि वंचित झालेल्यावर शस्त्र उगारणं हा वीरांचा धर्म नाही. आमच्या शौर्य समाजात हा धर्म अधर्म आम्ही भांडत नाही.
तुम्ही धर्म धर्म भांडे म्हणून याच मंडळी माझ्या द्रौपदी माणसेला विवस्त्र अवस्थेत उभी केली। यावेळी तुम्ही खाली मान घालून गप्प बसलात, पण मी आता गप्प बसणार नाही। धर्मज्ञ ही पांडवांच्या राशीलाच पुजलेली आहे रे। नाही तर तुम्ही काही समजा, भीमत या खोऱ्याचा देहात केल्याशिवाय धर्मयुद्ध आहे। जर याचा बळी घ्यायचा असेल तर या पित्याबरोबर तुला 2 हात करावे लागतील। राज, माझ्या शौर्य बळाला तुम्ही अशी धर्माची खेळ करणार आहात का? तो पहा कर्ण सावध झाला। जा करणार जा, माझ्या पुत्राने तुला जीवदान दिलं असं समज। हे जीवदान कसलं? हे तर आवाहन आहे। पाहिलं तर तो बंडखोर आम्हाला आव्हान देऊन गेला आणि तुम्ही तर त्याच्या धर्मयुद्धाची भाषा करतात। पहा जात तो गरुडाकडे वळणारा भिळासारखा सापासारखा सूर्यधराकडे वळला। चला आम्ही धर्मकाका आणि पार्थकाकाच्या बंगाली तुला जाऊया। चला आता तर कोणी दिवस नाही. अर्जुनचा प्राण मारण्याचा मागेला असेल. आता मला कोण वाचवणार? हा आलाच माझा मृत्यू माझ्यासमोर. आता आपण तिकडून निघाव. कुठे गेला तो पुण्याचा सिंधुराजा छंडा? अरे पळून पळणार कुठे? कुरुक्षेत्राच्या कुठल्याही पुन्हा कुठल्या धडीत बसला तरी माझ्या पापी देहाची खांडोळी केल्याशिवाय या पार्थाची प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही। हा दुष्ट जयंत अर्जुनाच्या बाणाचा शरसंधान बघण्यासाठी दूर नसून अर्जुनाची लाज त्या कृष्णाला जशाची ही किंवा सूर्यास्त व्हायला चल सुदर्शना जनरल बलासाठी जास्त काळजी मला जरुरी आहे। मला त्या प्रतिज्ञा या गांधी धनुष्याची फुकट प्रौढी खंडाऱ्या त्याचा सगळं अग्नी प्रवेश करून सगळं नष्ट करून टाकतो। ही प्रतिज्ञा कशी काय पार पाडतो ते प्रत्यक्ष पाहूया म्हटलं। हे महान धनुर्धर म्हणून दाखवलेला पार्थ काय
मला तर मामा अशा फालत्यात वेळी अशी संशय बुद्धी तुमची बरी नव्हे. चला वेळ जोडू नका. बरं बुवा, माझं काय? मला जे सुचलं ते मी सांगितलं. झालं. काय विमा आता कसं तोंड बंद झालं. बदलला ही वेळ अर्जुनाच्या प्रतिज्ञेची आहे म्हणून मी गप्प बसतो. नाहीतर चौथ्याला करून त्याचा नाग सर्पाचा फडका पाडतो. त्याच्या तिथे बोल ऐकण्यापूर्वी मी तुला फारसा पाडला असता. भीमा कशा 8 लाख प्राणी प्रतिमेला कालपून लावून प्रत्येक प्राणी माता आपल्या कर्माकडे नाही नाही, हा चंद्र त्या कर्मयोगावर मात करून या जगात जगणार आहे. जयलता पाहिल्यात का तुझे प्राण हरण करण्याची करणारी प्रतिज्ञा स्वतःच देव अग्नीच्या अर्जुनाच्या तोंडाचं जणू पाणीच पळून गेलेलं दिसत आहे. आणि या भीमाचा गडगडाट करणारा झगडा कसा काळा किंटल पडला आहे तो पहा. अरे हे कृष्णा, तू असा गप्पत काय रे बाबा? तू स्वतःला त्यांचा देव म्हणून घेतोस ना? मग आता तुझ्या भक्ताची रात आता तुझ्याशिवाय कोण लागणार? पावसाच्या 2 क्रिया पूर्ण झाल्या. तरी तिसऱ्या क्रियेची वाट नाही. आज दुर्योधना तूही वेळ बंद नकोस. नंतर तुम्हाला बघाय वाट नसते ना अर्जुनाच्या अंतिम प्रवेशाची, ती माझ्या मरणाची. आज दुर्योधना हसून गेले. कृष्णा, या तुझ्या परमेश्वरी अवताराचे घमंड या भीमा अर्जुनापुढे जातो. या सिंधुराजापुढे तुझं चेंडू चालणार नाही. हा म्हणे परमेश्वरी होता. याला पळपुट्या जयंत का? अरे श्रीकृष्णाची निंदा करणारा तुझा थोवाड एकाच गदातीने छिन्न विचिन्न करून जातो. त्याच्या दैवगतीचे पेरे पूर्ण झाले आहे. सर सुदर्शना, तुझा कार्यभाग पूर्ण झालेला आहे. आगामी सूर्य तर मावळला होता ना. म्हणजे हे कृष्ण कारस्थानात असलं पाहिजे. बोल 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 लवकर बोल. अर्जुना, पाहतोस काय? हा सूर्य आणि तो पहा जयद्रथ. असा की त्याचं मस्तक समंत पंचकाच्या बाजूस तपश्चर्या करीत असल्या त्याचा भाव वृद्ध क्षत्रिय राजाच्या मांडीवर पडेल. असंच कर. चल अर्जुना. अर्जुना, 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 फक्त तुझ्यासाठीच मला हे नाटक करावं लागलं. चल, आता इथं थांबून उपयोग नाही. चला. माधवा, श्रीकृष्णा, अर्जुना, तुझ्यासाठी मला हे Pause over, pause.
समजले पार्थानं त्यातच पदाची प्रतिज्ञा पूर्ण केली. काय ऐकले आहे मी? ज्या विचारशक्तीने मला अमरात भेटून टाकलं होतं, ही प्रतिज्ञा निर्भयपणे पार पाडली. पांडवांच्या पाठीशी सुगंध असताना त्यांना भीती कशी? फक्त त्या कर्णाला वीर घटोत्कचाने जर्जरी केले नसता तर मात्र ही प्रतिज्ञा पूर्ण होण्यास अडचण आला. आणि त्यासाठी आचार्याने शौर्याचा वापर न करता कौरवांना फक्त उपदेशच दिला. म्हणजे मुलीवर एका पित्यानं आपल्या मुलीला दिलेला स्वभाव